गणपती बाप्पाचा हा प्रसाद जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढाच कमी साहित्यामध्ये होऊन तयार होते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते। नमस्कार मित्रांनो, लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण प्रसादामध्ये आमच्याकडे स्पेशली केली जाणारी रेसिपी करणार आहोत आणि तुमच्याकडे काय करते मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग करण्यासाठी सुरुवात करूया। मी सांगितल्याप्रमाणे या प्रसादामध्ये खूप कमी साहित्य जाणार आहे। तर त्यासाठी प्रसाद करण्यासाठी आपण एक प्लेट घेतली, त्यामध्ये गहू पीठ टाकून घेतलं आहे 1 कप आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। छान घट्टसर पीठ मळायचं, जसं पुरीसाठी वगैरे आपण मळतो त्या पद्धतीचं इथे पीठ मळून घ्यायचं आहे। मऊसूत मळायचं नाही आहे, घट्टसर पीठ मळून घ्यायचं। तर काही क्षणामध्येच इथे पीठ मळून रेडी आहे। छान आपण घट्टसर पीठ मळून घेतलं। यावरती आता एक प्लेट झाकून हे साईडला ठेवून घेऊया 10-15 मिनिटांसाठी आणि तोपर्यंत पुढची तयारी करायची आहे। 10-15 मिनिटांसाठी हे पीठ आपण झाकून ठेवलं होतं। आता झाकण काढून नंतर आपल्याला आता 2 मिनिटांसाठी हे छान पीठ मळून घेऊया। ज्या प्लेटवरती आपण उंदराडू करून टाकणार आहोत त्या प्लेटवरती छान पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे यावरती उंदराडू चिटकणार नाही। या प्रसादाला ना सगळ्यात सोपा प्रसाद तुम्ही म्हणू शकता, कारण खूप जास्त अवघड नाही आहे, कोणी पण करू शकते। तर तुम्ही पाहू शकता जे पीठ आपण मळून घेतलं होतं त्या पिठापासून मी या पद्धतीने उंदराडू करून घेत आहे। जो मळलेला गोळा आहे त्यामधला थोडा गोळा घ्यायचा आहे हातामध्ये आणि 2 बोटांनी छान कोरडं पीठ लावून आपल्याला ते लांब लचक करत जायचं आहे, तोडत जायचं आणि या ज्या प्लेटवरती आपण पीठ भुरभुरून घेतलं होतं त्या प्लेटवरती हे उंदराडू टाकून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी सगळे उंदराडू करून घेतले आहे। या कढईमध्ये 2 कप पाणी टाकून घेऊया आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। पाणी कमी जास्त लागू शकतं, जास्तही लागतं, कधी कधी कमी पण लागू शकतं। तर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घेऊया। तूप टाकल्याने हे जे उंदराडू आहे छान अप्रतिम चवीचे लागतात, म्हणून तूप टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं आहे। असं म्हटलं जातं जर आपण गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर त्या गोड पदार्थाची चव अजूनच वाढते। तर यामध्ये आपण तूप टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं आहे आणि 1 उकळी अजून काढून घेतली आहे। जे उंदराडू आपण तयार केले होते ते उंदराडू तुम्ही एक एक करून पण टाकू शकता किंवा पूर्ण जसे मी टाकत आहे त्या पद्धतीने सुद्धा टाकू शकता, कारण जेव्हा आपण याला उकळी काढू तेव्हा ते अलग अलग होऊन जातेच, कारण यामध्ये आपण तूप टाकलं आहे। तर काही हरकत नाही, एक एक टाका किंवा पूर्ण तुम्ही एकाच वेळेने टाकू शकता। छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि छानशी याला 1 उकळी काढून घ्यायची आहे। आता 1 उकळी आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे गरम पाण्यात गेले की लगेच हे अलग व्हायला रेडी होते। तुम्ही पाहू शकता अलग अलग झालेले आहे हे उंदराडू, म्हणून म्हटले की तुम्ही पूर्ण एकाच वेळेने टाकलं तरी काही हरकत नाही, एक एक टाकून आपलाच टाइम वेस्ट करण्यात काही फायदा नाही आहे, म्हणून एकाच वेळेने टाकून घ्यायचं आहे। नंतर 1 उकळी काढायची आहे आणि हा प्रसाद तुमच्याकडे करतात की नाही मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्याकडे तर केला जाते, किंवा तुमच्याकडे कोणता प्रसाद करतात ते मला नक्की सांगा। आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर याला उकळी आलेली आहे, यामध्ये आता आपण काही सुकामेवा टाकून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण थोडं टाकलं तर खायलासुद्धा मस्त लागतं। नंतर यामध्ये मी विलायची टाकले आहे, विलायची फोडूनच टाकल्या मी, हवं तर तुम्ही पावडरसुद्धा करून किंवा कुटून टाकू शकता। यामध्ये आता 1 कप एवढा मी गूळ टाकून घेतला। गूळ टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे। गुळाला पाणी सुटून ते पातळ होतं आणि काही वेळासाठी शिजवलं तर थोडंफार ते घट्ट येऊन जातं। तर ह्या स्टेपपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। तुम्ही पाहू शकता कलर सुंदर आलेला आहे आणि सुवाससुद्धा मला मस्त येत आहे। तर रेडी झालेला आहे, आता सर्व करूया गरमागरम। हे उंदराडू ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी आमच्याकडे केले जाते आणि माझ्या आईला तर प्रचंड आवडते। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन, तोपर्यंत मस्त रहा। थँक्यू।